हॅलो एव्हरीवन, द होम स्पेशल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण केकवर सजवण्यासाठी जे चॉकलेट गार्निशिंग लागतात तर ते घरीच कसे बनवायचे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने कसे बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे चॉकलेट गार्निशिंग बनवण्यासाठी मी मोर्डे कंपनीचं हे डार्क कंपाऊंडचं स्लॅब घेतलं आहे। हे 100 ग्रामचं एक स्लॅब आहे। तर आता हे स्लॅब कुठे मिळतं तर सुपरमार्केटमध्ये, डी-मार्टमध्ये किंवा बेकरीचं जे रॉ मटेरियल जिथे मिळते ना तुम्हाला त्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळेल। तर सगळ्यात आधी आपण हे 100 ग्राम घेतलेलं आहे। तर त्याचे मी हे तुकडे करून घेतले, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। हे डार्क कंपाऊंड स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खूप जास्त हार्ड होतं आणि मग ते आपल्याला त्याचे तुकडे करण्यासाठी अवघड जातं। तर डबल बॉयलर मेथड इथे आपण वापरणार आहे। मी इथे पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यावरती बसेल असा कटोरा ठेवला आहे आणि ते पाणी उकळायला लागलं की ह्यामध्ये असलेले जे चॉकलेटचे आपण तुकडे करून घेतलेले आहे ते मेल्ट व्हायला लागते। अशा पद्धतीने आपल्याला मेल्ट करायचे आहे। 3 ते 5 मिनिटात हे व्यवस्थित मेल्ट होऊन जातं। यानंतर मेल्ट झालेले चॉकलेटचं जे सिरप आहे ते आपण ह्या OHP शीटवरती टाकून घ्यायचं आहे। हा OHP शीट आहे, याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकतात। तर याला प्रोजेक्टरचा शीटसुद्धा म्हणतात। तर या प्रकारे मी याच्यावरती सगळं चॉकलेट टाकून घेतलेलं आहे आणि ते एकसारखं आपल्याला पसरवायचं आहे। पसरवताना एक लक्षात घ्यायचं आहे की फार पातळ असं आपल्याला पसरवायचं नाही आहे। थोडंसं साधारणतः कॉईनचा जेवढी आपलं थिकनेस असती तेवढं आपल्याला जाडसर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर मी उरलेले चॉकलेट जे आहे ते दुसऱ्या OHP शीटवरती मी घालून घेत आहे। अशा प्रकारे सगळ्याकडे पसरून घ्यायचं आहे बघा। आणि आता हे आपल्याला काय करायचं आहे, रूम टेम्परेचरलाच थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। साधारणतः 2 मिनटं किंवा 3 मिनटं आपल्याला हे असंच सेट होऊन द्यायचं आहे। का तर आपल्याला ह्याचे व्यवस्थित शेप्स कट करायचे आहे। आपल्याला जसे आवडतील तसे आपण वेगवेगळे शेप्स ह्याचे कट करून घेणार आहे। तर 2 ते 3 मिनटं मी आता हे असंच ठेवणार आहे। आपल्याकडे कुकीज कटर असेल तर ते तुम्ही वापरू शकतात किंवा कुठलाही शेप, गोल शेपसाठी एखादं झाकण वापरू शकतात, डब्याचं छोट्या डब्याचं झाकण वापरू शकतात किंवा डायरेक्टली चाकूने आपण ट्रायंगल वगैरे कट करू शकतो। तर माझ्याकडे हे हार्ट शेपचं कुकीज कटर आहे। तर 2 ते 3 मिनटानंतर जेव्हा हे सेमी सेट होऊन जातं चॉकलेट तेव्हा आपण असं कुकीज कटरनी थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्याला ह्या हार्ट शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत बघा। अशा पद्धतीने मी सगळे शेप आधी तयार करते। इथे कुकीज कटरनी प्रेस करायचं आहे खाली बघा, या पद्धतीने। चॉकलेट हे जे आपण गरम केलेलं होतं ते खूप जास्त गरम असताना OHP शीटवर टाकायचं नाही आहे। 2 मिनटं आपण इथे ते थंड होऊन दिलेले रूम टेम्परेचरला येऊन दिलं होतं। यानंतर मी हे नोझलच इथे वापरलं आहे। नोझलनी गोल गोल इथं आपण रिंग्स तयार करून घेतले हार्टमध्ये। नोझलनी पण छान कटिंग होते आणि हे फ्रीजमध्ये एक 4 ते 5 मिनटं आपण थंड होऊन द्यायचं आहे, म्हणजे कम्प्लिटली ते सेट होतं बघा। किती छान आता तयार झाला आहे शेप। हा इझिली निघतो। जेव्हा आपण 3 ते 5 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवतो ना तेव्हा ते चॉकलेट कडक होतं आणि हे इझिली शेप निघतो। अशा पद्धतीने आपण सगळे जे आपले शेप्स आपण तयार केले, गार्निशिंग तयार केलेले आहेत ते OHP शीटवरून काढून घ्यायचं आहे। हळूहळू काढायचं आहे, जास्त OHP शीट वाकडं तिकडं करायचं नाही आहे, नाहीतर काय होणार, हे चॉकलेट गार्निशिंग तुटून जाणार। थोडंसं चाकूच्या मदतीने पण इथे मी जिथून लवकर निघत नाही तिथून चाकूच्या मदतीने मी इथे हे शेप्स काढून घेत आहे बघा। किती सुंदर हे शेप तयार झालेले आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे बघा। घरातल्या घरात आपण फक्त इथे डार्क कंपाऊंड वापरलेला आहे आणि खूप सुंदर शेप तयार केलेले आहे। जे चॉकलेट गार्निशिंग जेव्हा आपण केकवर करतो तेव्हा आपल्याला जास्त डेकोरेशन करायची गरज पडत नाही आणि हे गार्निशिंग केलेले केकसुद्धा खूप सुंदर दिसतात बघा। अशा पद्धतीने मी उरलेले सगळे गार्निशिंग काढून घेत आहे। ही खूप सोपी पद्धत आहे गार्निशिंग तयार करण्याची। इथे फक्त आपण चॉकलेट डार्क कंपाऊंड वापरलेलं आहे। तर हेच आपण
व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंडचं कॉम्बिनेशन करून सुद्धा वेगवेगळे आकार वेगवेगळे डिझाईन्स आपण काढू शकतो। तर लवकरच मी दोन्ही व्हाईट आणि डार्क कंपाऊंड ह्याचं कॉम्बिनेशन असलेलं गार्निशिंग कसं तयार करायचं आहे, त्याच्यावरती कसे डिझाईन्स करायचे याचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येईल। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। थँक्यू।